नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक 11 पेशी रचना आणि सूक्ष्मजीव या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न, पेशी म्हणजे काय? उत्तर, सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक म्हणजे पेशी होय. प्रश्न, पेशीमधील विविध अंगके कोणती आहेत? उत्तर, केंद्रक, आंतरद्रव्य जालिका, रायबोझोम, गोल्गी पिंड, लयकारिका, तंतुकणिका, लवके, रिक्तिका अशी पेशींमधील विविध अंगके आहेत. प्रश्न, सूक्ष्मजीव म्हणजे काय? उत्तर, आपल्या सभोवताली सगळीकडे आहेत, पण जे आपल्याला डोळ्यांनी सहज दिसत नाहीत आणि त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो अशा सजीवांना सूक्ष्मजीव म्हणतात. प्रश्न, सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार कोणते? उत्तर, जीवाणू व विषाणू, कवकवर्गीय, बुरशी, पाण्यात आढळणारे शैवालाचे तंतू आणि आदिजीव इत्यादी सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 2, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. प्रश्न, टिंबटिंब हे अंग फक्त वनस्पती पेशीतच असते. उत्तर, लवके. प्रश्न, सूक्ष्मजीवांमुळे कचऱ्याचे टिंबटिंबमध्ये रूपांतर होते. उत्तर, खतामध्ये. प्रश्न, पेशीमध्ये टिंबटिंबमुळे प्रकाश संश्लेषण होते. उत्तर, हरित लवकामुळे प्रकाश संश्लेषण होते. प्रश्न, टिंबटिंब अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो. उत्तर, सूक्ष्मजीव किंवा पेशी अंगकाच्या अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो. प्रश्न क्रमांक 3, आमच्यातील फरक काय आहे? त्यामधील प्रश्न, वनस्पती पेशी व प्राणी पेशी. उत्तर, वनस्पती पेशी. वनस्पती पेशीमध्ये सेल्युलोजने बनलेली पेशीभित्तिका असते, तर प्राणी पेशीत अशी पेशीभित्तिका नसते. यातील पेशीद्रव्य कमी कणीदार व विरळ असते. यातील पेशीद्रव्य अधिक कणयुक्त व दाट असते. मोठ्या केंद्रीय रिक्तिकेमुळे यातील पेशीद्रव्य एका कडेला सारल्यासारखे दिसते. यातील पेशीद्रव्य सगळीकडे पसरलेले दिसते. यामध्ये लयकारिका नसतात. यामध्ये लयकारिका असतात. यामधल्या तंतुकणिकांची संख्या कमी असते, तर यामधल्या तंतुकणिकांची संख्या जास्त असते. प्रश्न, आदिकेंद्रकी पेशी व दृश्य केंद्रकी पेशी. फरक स्पष्ट करायचा आहे. आदिकेंद्रकी पेशीमध्ये सुस्पष्ट केंद्रक नसतो, तर दृश्य केंद्रकी पेशीमध्ये केंद्रपटल, केंद्रकी आणि केंद्रक द्रव्य असलेले केंद्रक असते. आदिकेंद्रकी पेशी आकाराने लहान असतात, तर दृश्य केंद्रकी पेशी आकाराने मोठ्या असतात. आदिकेंद्रकी पेशी केंद्रक पटल नसल्याने केंद्रक द्रव्याच्या पेशी द्रव्याशी थेट संबंध येतो, तर दृश्य केंद्रकी पेशी केंद्रक पटलामुळे केंद्रक द्रव्य नेहमीच वेगळे राहते व ते पेशी द्रव्यात मिसळत नाही. आदिकेंद्रकी पेशीतील पेशी अंगके पटल विरहित असतात, तर दृश्य केंद्रकी पेशीतील पेशी अंगकांना पटलाचे आवरण असते. आदिकेंद्रकी पेशीत तंतुकणिका असतात, तर दृश्य केंद्रकी पेशीत तंतुकणिका नसतात. प्रश्न क्रमांक 4, वनस्पती पेशी व प्राणी पेशी यांच्या आकृत्या काढून त्यांचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. ही आहे वनस्पती आणि ही आहे प्राणी पेशींची आकृती. व्यवस्थित काढून घ्यायची आपल्या नोटबुक मध्ये. वनस्पती पेशी.
वनस्पती पेशीच्या सर्वात बाहेर सेल्युलोजने बनलेली पेशीभित्तिका असते. पेशीपटल पेशीभित्तिकेच्या आत असतो. त्याच्या आत पेशीद्रव्य असतो. आत काही पेशी अंगके असतात. लवके हे महत्वाचे पेशी अंगक केवळ वनस्पतीच्याच पेशीत असते. त्यापैकी हरित लवक प्रकाश संश्लेषण करू शकते. केंद्रक, अंतर्द्रव्य जालिका, गॉल्गी पिंड, तंतुकणिका ही इतर पेशी अंगके पेशीद्रवात विखुरलेली असतात. प्राणीपेशी प्राणीपेशीच्या सर्वात बाहेर पेशीपटल असते. पेशीपटलाच्या आत पेशीद्रव्य असतो. हा बाजूने पसरलेला असतो. त्यात काही पेशी अंगके असतात. पेशी अंगके पुढील प्रमाणे असतात. केंद्रक, अंतर्द्रव्य जालिका, गॉल्गी पिंड, लयकारिका, तंतुकणिका व काही लहान आकाराच्या रिक्तिका. प्राणी पेशीत लवके नसतात. प्रश्न क्रमांक 5. सूक्ष्मजीवांची उपयुक्तता व हानिकारकता स्पष्ट करा. सूक्ष्मजीवांची उपयुक्तता. सूक्ष्मजीव कचऱ्याचे व सांडपाण्याचे विघटन करतात. सूक्ष्मजीव कचऱ्यापासून खत बनवतात. सूक्ष्मजीव दुधाचे दही तसेच दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करतात. सूक्ष्मजीवांचा उपयोग करून कातडी कमावणे, गायपातापासून धागे मिळवणे या प्रक्रिया केल्या जातात. सूक्ष्मजीवांची हानिकारकता. सूक्ष्मजीवांमुळे अन्न खराब होते. सर्दी, खोकला, घटसर्प, न्यूमोनिया, क्षय असे श्वसन मार्गाचे रोग देखील रोगकारक सूक्ष्मजीवांनीच होतात. अनेक प्रकारचे रोगकारक कावीळ, गॅस्ट्रो अशा रोगांच्या साथी सूक्ष्मजीवांमुळे येतात. डासांमुळे प्रसार होणारे हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया असे रोग सूक्ष्मजीवांच्या कारणानेच होतात. प्रश्न क्रमांक 6. कारणे लिहा. अप्रश्न. महापूर, अतिवृष्टी या काळात रोग प्रसार होतो. उत्तर. दूषित पाण्यावाटे निरनिराळ्या रोगांच्या साथी पसरतात. महापूर आणि अतिवृष्टी यामुळे सगळीकडे पाणी साचून त्यातून जंतूंचा प्रादुर्भाव होतो. पुराच्या पाण्याच्या डबक्यामुळे डास होतात. डास अनेक रोगांना कारणीभूत होतात. अशा अनेक कारणांनी अतिवृष्टी या काळात रोग प्रसार होतो. हा प्रश्न. शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते. उत्तर. अन्न शिळे झाले की त्यात सूक्ष्मजीवांचा शिरकाव होतो. हे सूक्ष्मजीव एंटेरोटॉक्झिन्स या पदार्थाची निर्मिती करतात. हे द्रव्य अन्नात मिसळले की विषबाधा होते. म्हणून शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते. ई प्रश्न. जमीन मशागतीमध्ये माती खाली वर करतात. उत्तर. मातीमध्ये अपायकारक जीवाणू असतात. त्यांच्यामुळे खत निर्मिती होते. तसेच काही जीवाणू मातीत असणाऱ्या नायट्रोजनचे संयुगात रूपांतर करून नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण करतात. या जीवाणूमुळे वनस्पतींची नायट्रोजनची निकड भागते. म्हणून पिकांची योग्य वाढ होण्यासाठी जमीन मशागतीमध्ये माती खालीवर करून जीवाणूंची सरमिसळ करतात. ई प्रश्न. बुरशी ओलसर जागी चटकन वाढते. उत्तर. प्रत्येक सूक्ष्मजीवाला वाढ व प्रजनन होण्यासाठी विशिष्ट परिस्थितीची आवश्यकता असते. बुरशीच्या वाढीसाठी ओलसर, उबदार आणि दमट जागा आवश्यक असते. कोरड्या ठिकाणी तिची वाढ होत नाही. उ प्रश्न. घराघरांमध्ये शीतकपाटांचा वापर करतात. उत्तर. थंड तापमानात सूक्ष्मजीव वाढत नाहीत. त्यांची वाढ शीतकपाटांचा वापर करतात. उ प्रश्न. पाव तयार करताना फुगतो. उत्तर. पाव तयार करताना त्यात ईस्ट या सूक्ष्मजीव घातला जातो. ईस्ट किण्वन प्रक्रिया करतो. त्यामुळे पावाच्या पिठात कार्बन डायऑक्साईड तयार होतो.
त्यामुळे पाव तयार करताना तो फुगतो. 15°C ते 35°C या तापमानात होऊ शकते. शीतकपाटात बरेच कमी तापमान असल्याने तेथे सूक्ष्मजीव वाढत नाहीत. म्हणून अन्नपदार्थ टिकवण्यासाठी घराघरामध्ये प्रश्न, दुभत्या जनावरांना आंबोन देण्यापूर्वी ती भिजवून. आंबोन हे गुरांचे खाद्य आंबवले जाते. आंबवल्यामुळे त्याच्यात अन्नगुण वाढतात, जीवनसत्वांची वाढ होते. दुभत्या जनावरांना चांगले दूध यावे आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी त्याचे चांगले पोषण केले जाते. म्हणून दुभत्या जनावरांना आंबवून देण्यापूर्वी ती भिजवून ठेवतात. प्रश्न क्रमांक 7. साधा व संयुक्त सूक्ष्मजीव तुम्ही कशासाठी वापराल? कसा ते सविस्तर लिहा. साधा सूक्ष्मदर्शक कमी वर्धनाचा असतो. त्याच्या खाली कीटक, शरीर, फुलांचे अवयव अशी निरीक्षणे करता येतात. केवळ डोळ्यांनी दिसू न शकणाऱ्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास आणि निरीक्षण करण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शक वापरतात. याच्यात 100 ते 450 पट इतके प्रतिमावर्धन होऊ शकते. त्यामुळे पेशी, ऊती अशा निरीक्षणासाठी तो योग्य ठरतो. ज्या वस्तूचे निरीक्षण करावयाचे असते ती काचपट्टीवर ठेवावी लागते. साध्या सूक्ष्मदर्शकाचा थेट मंचावर हा आपला निरीक्षण नमुना ठेवता येतो. संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली वस्तू ठेवायची झाल्यास त्याचे पातळ काप घ्यावे लागतात. काचपट्टीवरच्या नमुन्यावर आच्छादन काच घातली जाते. मंचाखालचा प्रकाशस्रोत देणारा आरसा अगोदर जुळवून घ्यावा लागतो. नेत्रभिंग आणि वस्तुभिंग एका सरळ रेषेत आणून त्याची एकत्रित वर्धित प्रतिमा आपल्याला दिसू शकते. अगोदर स्थूल समायोजक वापरून आणि नंतर अचूक निरीक्षणासाठी सूक्ष्म समायोजक वापरावे लागते. आपल्याला दिसणाऱ्या प्रतिमेवर आपण किरण संपात स्थानात दृष्टी एकाग्र करू शकतो. अशा रीतीने आपण साध्या सूक्ष्मदर्शकाने ढोबळ निरीक्षण आणि संयुक्त सूक्ष्मदर्शकाने काटेकोर निरीक्षण करू शकतो. व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.